नमस्कार, मी प्रांजली, एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. आपण आज बघणार आहोत की आपण असं सभोवताल बघतो की काही लोकांचं जे आयुष्य आहे ते पूर्णपणे सहन करण्यात जातं. कारण काय, सहन करण्यात म्हणजे काय, तर कोणी काहीही बोलो ऐकून घ्यायचं. एखादी गोष्ट पटत नाही असली तरी त्यावर काही बोलायचं नाही, त्याला अपोज करायचा नाही. घरीसुद्धा कुणाचं कुठला डिसिजन असेल तो पटलेला नसेल तरी काही बोलायचं नाही. किंवा ऑफिसमध्ये सुद्धा काही होत असेल, आपल्याला त्रास होत असेल तरीही काही बोलायचं नाही. कोणी काही बोललं, मन आपलं दुखवलं तरीही शांत बसायचं. यासारख्या गोष्टी आपल्या केल्या जातात. आणि आपल्या ज्या भावना आहेत की आपल्याला मनातून काय वाटतं, काय दुःख होतं ते व्यक्तच करायचं नाही. जर एक्झाम्पलच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर एक व्यक्ती आहे, मेल आहे, म्हणजे एक पुरुष आहे आणि त्याला पण भावना आहे, प्रत्येकाला भावना आहे. पण त्या व्यक्तीने ठरवलं आहे की मला सहन करायचं आहे, मला माझ्या इमोशन्स ज्या आहे, माझ्या ज्या भावना आहे त्या मला दाखवायच्या नाही आहे. का दाखवायच्या नाही आहे, का मला त्या भावना व्यक्त करायच्या नाही आहे, तर जर मी बोललो, माझ्या भावना व्यक्त केल्या तर दुसऱ्यांना त्रास होईल. दुसऱ्यांना त्रास होईल म्हणजे एखादी गोष्ट आईने म्हटली की असं असं कर आणि ती मला पटत नाही आहे, पण जर मी नकार दिला किंवा मी माझं मत व्यक्त केलं तर त्यावेळी आईला दुःख होईल. मग अशा वेळी तो व्यक्ती जी काही गोष्ट आई सांगते त्या पद्धतीने वागायला लागतो. दुसरीकडे येते बायको जी आहे, तिच्या एक्सपेक्टेशन्स असतात, तिची आपली आपली मतं असतात, ती तिचे डिसिजन्स घेते किंवा तिला जसं बिहेव करायचं आहे ते करते. किंवा त्या गोष्टी नवऱ्याला पटत नसेल तरीही तो भांडण होऊ नये म्हणून तो शांत बसतो. म्हणजे त्याच्या मनात एक शीतयुद्ध सुरू झालेलं असतं, एक भावनांचं युद्ध त्याच्या मनात तयार झालेलं असतं. पण तो काय करतो ते व्यक्त करत नाही. तो ना आईला बोलत ना बायकोला बोलत. मुलं येतात, मुलांची गोष्ट घ्यायची, मुलं गोंधळ करतात, मुलं काही वाईट गोष्टी करतात. पण जर मुलांना बोलत तर मुलं माझ्यापासून दुरावतील का, ही भीती त्या व्यक्तीच्या मनात असते. म्हणून तो मुलांनाही काही बोलत नाही. बरेचदा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो की ठीक आहे, मुलं आहे, करतात आहे वगैरे वगैरे. त्याला कळतं की आपली मुलगी काहीतरी चुकीचं करत आहे. पण एक दोनदा मी मुलीशी बोललो तर मुलीने माझ्याशी बोलणं सोडून दिलं, ती माझा राग करायला लागली. असं होऊ नये, माझ्या मुलीचं आणि माझ्यात एक दुरावा निर्माण होऊ नये, ती माझं हेट करू नये म्हणून तो मुलीच्या चुकीच्या गोष्टीसुद्धा दुर्लक्षित करतो किंवा त्याच्या भावना, त्याला दुःख होतं पण तो व्यक्त करत नाही. हे झालं घरगुती मॅटरमध्ये. परंतु ऑफिसमध्ये सुद्धा होतं. तर ऑफिसमध्ये सुद्धा बॉस खूप साऱ्या वर्क करायला लावतो की जे वर्क त्या व्यक्तीचं नसतं तरीही त्याच्यावर तो वर्कचा बोजा टाकलेला जातो किंवा त्याने चांगल्या गोष्टी करूनही त्याला ॲप्रिसिएशन मिळत नाही. त्याला नेहमी घालून पाडून बोललं जातं. जी काही कलिग असतील, कलिगसुद्धा कमेंट्स करतात. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तो व्यक्ती हे सगळं सहन करतो, काही बोलत नाही. हे का होतं असं? कारण आपल्या लहानपणी किंवा आपल्या संस्कारांमध्ये असं सांगितलेलं आहे की सहन करणे. ज्यावेळेस मुलगी लग्न होऊन सासरी जाते त्यावेळेस तिला सांगितलं जाते की बेटा सगळ्यांना समजून घे, सासरची मंडळी नव्हे आहे, थोडं कमी जास्त झालं तर सहन करायचं, दुर्लक्ष करायचं. तसंच मुलांना, जेंट्सला सुद्धा सांगितलं जाते की तू कर्ता पुरुष आहे, तुला हे सगळं चालवायचं, हा गाडा सगळं चालवायचा आहे संसाराचा. तेव्हा तू तुझ्या भावनांपेक्षा तुझ्या कर्तव्याला महत्त्व दे आणि भांडण होणार नाही, काही प्रॉब्लेम्स क्रिएट होणार नाही, यासाठी तू शांत राहा, सहन कर. परंतु हे असं सहन करणं यामुळं काय होतं की एक सहन करण्याची त्या व्यक्तीला सवय लागते आणि तो त्याच्या भावना कधीच व्यक्त करू शकत नाही. पण भावना तर असतातच ना,
तर त्या भावना आतमध्ये आतल्या आत दाबून त्याचा एक अग्नी तयार झालेला असतो. आणि हा अग्नी तयार झाल्यामुळे म्हणजेच काय तर भावनांचा खूप असा दबाव त्याच्या मनावर आलेला असतो, त्याच्यावर आलेला असतो. त्यालाच आपण इमोशनल सप्रेशन असं सायकोलॉजीमध्ये म्हणतो, असं मानसशास्त्रामध्ये आपण त्याला म्हणतो. आणि जेव्हा हे इमोशनल सप्रेशन येतं कुठल्याही व्यक्तीला, त्यावेळी काय होतं की त्याची झोप येते, त्याला नीट झोप येत नाही, त्याचं डायजेशन व्यवस्थित होत नाही, त्याचा मूड चांगला राहत नाही, त्याला नेहमी लो फील होतं. या अशा अनेक गोष्टी होत असतात. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्या का होता ते जाणून घेत नाही. तेव्हा हे इमोशनल सप्रेशन जेव्हा येतं त्यावेळेस जे काही भावनांचे आहे, कॉर्टिसॉल आहे, कॉर्टिसॉल हार्मोन खूप सिक्रेट व्हायला लागतो आणि त्यामुळे आपल्याला डिप्रेशन येण्याचे चान्सेस असतात. मग आपल्याला एन्झायटी होते, डिप्रेशन होते. या वेगवेगळ्या गोष्टींची सुरुवात तिथून होते. तेव्हा आपल्या भावना व्यक्त करा. हो, एक बाउंड्री नक्की आखा. मग आता या भावनांचा निचरा कसा करायचा, म्हणजे ह्या भावना एक्सप्रेस कशा करायच्या. आपण व्यक्ती आहोत, मशीन नाही. आपल्या भावना आपल्याला व्यक्त कराव्याच लागेल. हां, मग त्या कशा व्यक्त करायच्या, त्यासाठी एक चांगला वे निवडा. नुसतं भांडण करून, राग करून हेच का आपल्या भावना व्यक्त करण्याचे पर्याय आहेत का किंवा वेज आहेत का, तर नाही. त्या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून तर तुम्ही इमोशनल सप्रेशनमध्ये गेलात ना. तर त्या गोष्टी न करता एक आपल्या ज्या भावना आहेत, ज्या गोष्टी पटत नाही आहेत, त्या स्पष्टपणे समजूतदारीने सांगणे, समजावून सांगणे, ही मेथड आपण यूज करायला हवी. त्यामुळे आपल्या भावनांचा निचरा होतो. सेकंड, की एक बाउंड्री आखून ठेवायला हवी. प्रत्येकाने एक बाउंड्री ठेवायला हवी. आपली इमोशनल बाउंड्री आपण त्याला म्हणूया. ती बाउंड्री आपण आखायला हवी की हो, आपल्याला कितीपर्यंत सहन करायचं आहे, किती गोष्टी आपण सहन करायच्या आणि कुठल्या गोष्टी सहन करायच्या, ते सुद्धा आपण एक बाउंड्री ठरवायला हवी. आणि ती प्रत्येकाने ठरवून घेणं गरजेचं आहे की हो, मला खूप बोलत आहे, कुठपर्यंत ऐकायचं, त्याचं एक लिमिट, त्याची बाउंड्री आपण आखायला हवी. कुठल्या गोष्टी आपण ऐकायच्या, कुठल्या गोष्टींवर आपण स्पष्टपणे आपलं मत व्यक्त करायचं, हे आपण बाउंड्री थ्रू आपलं स्वतःहून ते डिसाईड करायला हवं. तरच आपलं मन हे प्रफुल्लित राहील. नाहीतर आपण एन्झायटी, डिप्रेशन यांच्या विळख्यात यायला वेळ लागणार नाही. ज्यावेळेस आपण आपल्या भावनांचा निचरा करतो त्यावेळेस आपलं मन प्रफुल्लित होते, आपले शरीर आपल्याला साथ देतं. पण ज्यावेळेस आपण ह्या भावना दाबून ठेवतो त्यावेळेस आपलं शरीर आणि मन दोन्ही साथ देत नाही. आपल्याला कळत नाही, अरे मग तर काहीच झालं नाही, मग मला का लो फील होतं, किंवा मी तर काहीच केलं नाही आहे, माझी तर सगळं खाणं वगैरे व्यवस्थित आहे, मी व्यवस्थित डाएट करतो, अगदी माझं डाएट छान आहे, बॅलन्स डाएट मी घेतो, एक्सरसाइज करतो, पण मला असं का होतं. तर त्याचं एकच उत्तर आहे की तुम्ही तुमच्या भावना दाबून ठेवलेल्या आहे. आणि जेव्हा सहन करायचं, भावना दाबून ठेवणे म्हणजेच काय तर सहन करणे. ज्यावेळी ही सवय लागते ना, ती सवय आपलं आयुष्य, आपलं शरीर, आपलं मन आतून पोखरून टाकतं. ते आतून पोखरल्या जातं, ते दिसत नाही. तेव्हा व्यक्त व्हा आणि आपल्या भावनांचा निचरा करा आणि आनंदी राहा. हेच मला या व्हिडिओतून सांगायचं होतं. मी प्रांजली, एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच, तसेच स्पेशलायझेशन इन मॅरेज काउन्सिल. तर माझं प्रांजल माइंड केअर हे एक
सायकोलॉजिकल काउन्सिलिंग सेंटर आहे. जर आपला कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. मी माझा नंबर स्क्रीनवर और डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देते. आणि प्रांजल माइंड केअर या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. हे व्हिडिओ बनवण्याचा माझा एकच उद्देश आहे की आपल्यामध्ये, आपल्या समाजामध्ये एक मानसिक जनजागृती व्हावी. लोक डिप्रेशनमध्ये जाऊन फ्रस्ट्रेट होऊन आत्महत्या करतात. तर ते काही होऊ नये, त्यांना एक दिलासा देण्यासाठी मी हे चॅनल चालवत आहे. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.